नमस्कार लाडक्या बहिणींनो, नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण लाडकी बहीण योजना KYC कशी करायची त्या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्हाला सध्या लाडकी बहीण योजना या पोर्टलवर यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला माझी लाडकी बहीण महाराष्ट्र गोविन या वेबसाईटवर येऊन तिथून KYCच्या वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला KYC साठी लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे व कॅप्चा फिल करायचा आहे। संबंधित माहिती तुम्ही बघू शकता मी कशी टाकत आहे, त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा माहिती टाकायची आहे। तर आधार क्रमांक हा बरोबर पाहून तपासून टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड कसा टाकायचा बघा। जर हे सगळं झालं की खाली तुम्हाला काहीतरी नोटिफिकेशन दिलेली आहे, ते तुम्ही नोटिफिकेशन म्हणजे जे जाहिरात दिली आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घ्यावे। जसं मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर प्रमाणीबद्दल जे आहे ते सबमिट करायचं आणि OTP साठी पाठवायचं आहे। हे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे, ठीक आहे। आता बघा, यामध्ये आम्ही वडिलांचं आधारचं आपलं OTP टाकायचा राहिलेला होता आणि महिलेचा मतलब जो लाभार्थी आहे त्याचा झालेला होता। तर इथं वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे। जो काही नंबर आहे तुमचा वडिलाचा किंवा तुमच्या पतीचा, तो आधार क्रमांक इथं सबमिट करायचा आहे तुम्हाला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण KYC त्या बाबतीतली संपूर्ण माहिती किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता व बेल आयकनला प्रेस करून तुम्ही सर्वात आधी नोटिफिकेशन मिळू शकता। चला ठीक आहे, कॅप्चा फिल झाला। त्यानंतर आपल्याला इथं मी सहमत आहे असं क्लिक करून OTP पाठवा यासाठी रिक्वेस्ट पाठवायची आहे। त्यानंतर जो तुमचा आधार लिंक नंबर आहे त्यामध्ये OTP गेलेला असेल तो OTP इथं सबमिट करायचा आहे। तर या गोष्टीला थोडा टाईम लागतो, 9 ते 10 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे। तर आपल्याला 4-5 मिनिटं OTP यायला किंवा लगेचही येतो, केव्हा नेट स्लो असलं तर लेट येतो। तर त्या कारणाच्यानं तुम्ही ते बघाल। आणि जे KYC आहे हे रात्रीच्या वेळेला 10-11च्या नंतर बरोबर होते आणि सायंकाळी 5, 6, 7 या दरम्यान खूप लवकर होते। तर तुम्ही मी OTP बघतो आणि थोडा व्हिडिओ फास्ट करतो, ठीक आहे। OTP याला थोडा टाईम लागतो। OTP नाही आला म्हणून आता पुन्हा प्रोसेस करावा लागत आहे। त्यामध्ये कॅप्चा फिल करावा लागत आहे। एक मिनिट, ठीक आहे। त्यानंतर मी सहमत आहे आणि OTP पाठवा ज्यावर क्लिक केला। आता पुन्हा प्रोसेस करावा लागला आहे। इथून OTP मिळाला की आपण इथं सबमिट करून देऊ। 1-2 नेटवर्क प्रॉब्लेम असते ना, साईट कधी चालू असते, बंद असते, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होत असते, ठीक आहे। आपण पुन्हा प्रोसेस केलेला आहे। आता OTP येणार, त्यानंतर OTP आपण इथं सबमिट करून देऊ। 2 मिनिटं वेट करावंच लागेल। OTP यायला थोडा टाईमच लागत असतो। फर्स्ट अटेम्प्टमध्ये तर झालंच नाही, पण सेकंड अटेम्प्टमध्ये बघू। पूर्ण व्हिडिओ कधी बघितला असता तर खूप मोठा झाला असता, त्या कारणाच्यानं शॉर्टकटमध्ये मी याला एडिट केलेलं आहे, ठीक आहे। आणि समोरची सुद्धा तुम्हाला प्रोसेस पूर्णपणे सांगणार आहे, कुठे काय करायचं आहे ते, तर कसं काय फॉर्म फिल, ठीक आहे। OTP आलेला आहे। आता मी इथे OTP सबमिट करतो आहे। OTP मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि सबमिट करते, ठीक आहे। ठीक आहे, सक्सेसफुली सबमिट झाला आहे। त्यानंतर आता इथं
तुम्हाला वरते सगळ्यात वरते वडिलाचे किंवा पतीचे नाव तिथं तुम्हाला शो होणार. त्यानंतर इकडे जात पर्व तिथं आपण ज्या जातीचे असतात तुम्ही अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, ब क भटक्या जाती, द विशेष मागास, असे खूप सारे ऑप्शन आहे. तुम्ही ज्या जातीमध्ये येता ते तुम्ही तिथं क्लिक करून घ्या. त्यानंतर माझ्या कुटुंबात सदस्य नियमित कायमस्वरूपी म्हणून आहे किंवा माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तिथं तुम्हाला होय क्लिक करावं लागणार आहे. तर तुम्ही ते वाचून सन्या एकदा ते करून घेता. मी सध्या इथं होय क्लिक करून घेतो. ठीक आहे. आणि सेकंड जे आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेतो, तिथंसुद्धा मी होय ह्या याच्यावर क्लिक करत आहे. ठीक आहे. त्यानंतर उपरोक्त क 1-2 मध्ये देण्यात आलेली माहिती बरोबर आहे. ते झालं की तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येतो. धन्यवाद.